आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. या शासन निर्णयामध्ये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 तसेच त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल आणि पुढील कार्यवाही संदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या निर्णयासाठी शासन स्तरावर संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये शिक्षण आयुक्त, संचालक, विविध शिक्षण विभागाचे अधिकारी यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या समितीची भूमिका नेमकी काय आहे? या समितीकडून कोणत्या बाबींचा अभ्यास हा केला जाणार आहे? शिक्षण हक्क कायद्यांच्या अंमलबजावणीमध्ये कोणते बदल किंवा सुधारणा अपेक्षित आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शासन निर्णयाचा शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण व्यवस्थेवर नेमका काय परिणाम होणार आहे? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा आणि या व्हिडिओला शेअरसुद्धा करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सोबतच या शासन निर्णयाला अनुसरून आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा. आता आपण जाणून घेऊया शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 11 ऑगस्ट 2026चा हा एक महत्त्वाचा शासन निर्णय. सुरुवातीला 7 महत्त्वाचे संदर्भ आहे आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना. प्रस्तावना अत्यंत महत्त्वाची आहे, ती यथावकाश आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता. आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 मध्ये सुधारणा करण्यासंदर्भात शासनास शिफारशी सादर करण्याकरिता आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे. समितीचे अध्यक्ष असतील आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे. तर या समितीमधील सदस्य असतील राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, उपसचिव, सहसचिव विद्यार्थी विकास शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई, विधी सल्लागार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे. तर या समितीचे सदस्य सचिव असतील शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे. सदर समितीने माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल विशेष अनुज्ञा याचिका दिवाणी क्रमांक 10105/2017 दिनेश बिवाजी अष्टीकर विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने RTE कायदा 2009च्या नियमांमध्ये करावयाच्या बदलांबाबत संपन्न झालेल्या समितीच्या दिनांक 28/4/2026 रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त तसेच RTE कायदा 2009 मध्ये केंद्र शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना जनहित याचिका क्रमांक 17/2026 मध्ये माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी नोंदवलेली निरीक्षणे, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील तरतुदी, सुधारित अभ्यासक्रम, शैक्षणिक मूल्यमापन तसेच समितीस आवश्यक वाटणारे इतर मुद्दे विचारात घेऊन महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत शासनास शिफारशी सादर कराव्यात. समितीने आपला अहवाल शासनास 30 दिवसांच्या आत सादर करावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण संकेतांक क्रमांकाच्या सहाय्याने पाहू शकता. शालेय शिक्षण विभागाचा हा एक अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे.
सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.